बरं, या लोकांनी असं आता काय करून ठेवलंय ना की मी काय बोलू आणि कुणाबद्दल बोलू तेच मला कळत नाहीये. मी कम्प्लिटली इमोशनल झाले आज. फार कमी कलाकार असे असतात ज्यांचे फॅन वडीलही असतात, मुलगाही असतो आणि त्याच्यानंतरची पिढी सुद्धा असते. तर आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात अशोक मामा आणि निवेदिताताई दोघंही रसिकांनी त्यांच्यावर जे प्रेम केलं त्याच्याबद्दल त्याच्याप्रती आभार म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात हा पुष्पहार रसिकांना अर्पण करणार आहेत. त्यांना आपण ह्या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात करूया. ताई आणि मामा. एकदम पुढून जाऊया. बरं एकदम पुढून चला. जागा नसते. अशोक सराफ हा जो लेजंड तयार झालेला आहे या महाराष्ट्रात, या मराठी चित्रपटसृष्टीत, नाट्यसृष्टीत, तो केवळ आणि केवळ रसिकांच्या या अविट प्रेमामुळे तयार झालेला आहे आणि त्याच्या प्रती आभार म्हणून हे एक प्रातिनिधिक जेस्चर मामांकडून. खाली बसा. मधून मधले मोबाईल. आणि आता प्रत्येक मराठी घरात जसा वाढदिवस साजरा होतो, प्लीज प्लीज मध्ये मध्ये जे जे उभे आहेत त्यांनी खाली बसा. मागेही लोक आहेत, त्यांनाही मामांना पाहायचं आहे. तर मराठी घरांमध्ये वाढदिवस हा नेहमी औक्षण करून साजरा केला जातो. आज इथं अनेक सुहासिनी आलेल्या आहेत मामांना ओवाळायला. तर मी आता त्या सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी मामांचं औक्षण करावं. त्यामुळं रेखाताई चोरगे, पुण्यामधलं जे निसर्ग हे खूप फेमस सी फूड जॉईंट आहे, हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, त्याच्या ह्या ओनर आहेत रेखाताई चोरगे. त्या मामांचं औक्षण करतायत. आणि आता निवेदिताताई, निवेदिता कुंकू लहाव. टाइम अजून चालू आहे. कार्यक्रम सुरू झाला. आत्ता ज्या सर्व सवाशिणींनी मामांना ओवाळलं, अष्टविनायकचंच अत्यंत सुप्रसिद्ध गाजलेलं नाटक जाऊबाई जोरात, ह्या जाऊबाई जोरात नाटकातल्या कास्टमधल्या ह्या सगळ्या जाऊबाई आहेत खरं तर. आणि आता ज्या मामांना औक्षण करतात त्या निवेदिताताईंच्या जाऊबाई आहेत.
त्याच्यात आहे ना बा हे दिलं ना काय आहे त्याच्यात आता एसी लावायला हरकत नाही असं मला वाटतं, तर प्लीज एसी ऑन करा. बड्डे ना भाई बड्डे फ्री शो आहे ना कोणी नाही राहिलं. एकदम किती लोक गेले आपण जरा टेबल बाजूला घ्या. होतेच मामाला उभं राहावं लागेल, थोडं पुढं घ्यावं लागेल. अरे तिथून जा ना, इथून ह्या रो मधून ते कॅमेरा लावतात. हो सांगितलं. आणि हे जे अनेक केक आता आलेले आहेत सगळीकडे, त्यातला एक निर्मितीताईकडून आलेला आहे. फोटो काढून झाले असतील तर आपण मामा काका बाजूला थांबा ना, बाजूला थांबा. नाही आता कोण नाही, आता लावा कोण नाही. गळभर हां लावा. Happy birthday to you. Happy birthday dear Raju. Happy birthday to you. Gloria. यानंतर अष्टविनायक या संस्थेचे चालक मालक पालक दिलीप जाधव. खरं तर एरवी इतरांना ते खूप बोलत असतात, पण आता मी त्यांना इथं या प्रसंगी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. दिलीप काका. थोडे हा मला मी दिसू दे लोकांना, कारण माझा चेहरा दिसतो. नमस्कार. मला असं रंगमंचावर राहून इकडे येत नाही. स्टेजच्या मागे आला तर मी फार बोलेन तुमच्याशी. अच्छा ओके ओके. मी नेताही नाही आणि अभिनेताही नाही, पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला 2 शब्द बोलायचे आहेत. ते म्हणजे आजचा दिवस हा अष्टविनायक संस्थेच्या परिवाराचा आनंदाचा दिवस आहे. गेली 50 वर्ष रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे आमचे मामा म्हणजेच अशोक सराफ यांचा 75वा वाढदिवस आणि त्यांच्या कारकिर्दीची 50 वर्ष. या कार्यक्रमासाठी आपण सर्व प्रेक्षकांनी हाऊसफुल गर्दीत उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आजपर्यंत 1987 पासून अनेक दिग्गज लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि नामवंत कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली.
या सर्वांकडून मला खूप काही शिकता आलं. त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. गेली 6 वर्ष मी मामांच्या बरोबर काम करत आहे. हे काम करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मामांनी त्या मोठ्या मनाने पोटात घ्याव्यात. तसेच माझे सर्व सहकारी निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, श्रीपाद पद्माकर, संजोत वैद्य, प्रणित बोडके आणि व्हॅक्यूम क्लीनर्सची संपूर्ण टीम, जाऊबाई जोरातमधील माझ्या या सर्व मुली आणि रेखाताई चोरगे, तसेच जिगीशाचे प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी या सर्वांनी मला हा कार्यक्रम करण्यासाठी मदत केली. त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. मला असाच एक सत्कार करायचा आहे ज्यांनी माझ्याबरोबर गेली अनेक वर्ष काम केले आहेत. म्हणजे आता निवेदिता, वैभव, चिन्मय, प्रसाद ओक हे सगळे लोक गेली 8 वर्ष वाडा चिरेबंदी हे नाटक सातत्याने रंगभूमीवर सादर करते. आठवड्याला तारखा मागितल्या तरी ते महिन्यातून 3-4 प्रयोग तरी गेली 8 वर्ष सातत्याने करतायत. त्याचप्रमाणे गेली 23 वर्ष निर्मिती सावंत ह्या फक्त अष्टविनायक या संस्थेमधूनच काम करत आहेत. तर या सगळ्या लोकांचा मी एकदा सत्कार करणार आहे या त्यांच्या कृतज्ञतेबद्दल. आयुष्यभरातील या अभिनय संपन्न 50 वर्षाच्या वाटचालीसाठी आणि 75व्या वाढदिवसानिमित्त मी मामांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढे 100व्या वाढदिवस आम्हा सर्वांना साजरा करण्यासाठी त्यांना निरामय प्रकृती, स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी मी रंगदेवतेकडे प्रार्थना करतो. आजच्या प्रयोगाला उपस्थित राहून मामांबद्दलचं तुमचं प्रेम दाखवून दिलं त्याबद्दल मी पुन्हा तुमचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मामांनी 2 शब्द बोलावेत. काय नाही अशोक मुळे. मी काही नाही, निवेदिताला आणि अशोक सराफना एक असा ग्रंथ आणलेला आहे की एक दिवसाआड एक दिवस त्यांनी वाचायचा म्हणजे घरात शांतता नांदेल. हा ग्रंथ असा आहे की हा वाचताना कोणी घरात बोलायचं नसतं, त्यामुळे तिलाही शांतता लाभेल, यालाही लाभेल. सम्राट, अभिनय सम्राट अशोकना रसिका सम्राट अशोक मुळे यांच्याकडून. आणखी एक जर एखादा ग्रंथ मिळाला तर बघा जरा प्लीज कोणतरी. तो काय माहितीये, भाषण करण्याच्या वेळी मला अशोक मुळे यांना द्यायचं आहे. काय मी बोलायचं, सगळ्यात मोठी गोष्ट ही बोलणे. एरवी 2 तास 2.5 तास नुसता बडबड करत असतो, पण असं बोल म्हटलं की माझी नेहमीच पंचायत होते. बरं, या लोकांनी हे असं आता काय करून ठेवलंय ना की मी काय बोलू आणि कुणाबद्दल बोलू तेच मला कळत नाहीये. हे काय यांच्या अंगात काय संचारलं की या लोकांनी हे अशा प्रकारे, मला वाटत नाही असं कोणाचं कधी केलं असेल यांनी. पण मी एकंदर ही त्यांची कृती बघून मी हल्लोय, निश्चित हल्लोय. कारण हे भाग्य फार कमी लोकांना लाभतं आणि हे भाग्य मला यांच्यामुळे लाभलेलं आहे एवढं निश्चित. माझे सहकलाकार यातले माझे प्रोड्युसर्स या लोकांनी मला सतत कौतुकच करत मला त्यांनी मोठं केलेलं आहे. त्यामुळे मी नकळत इथपर्यंत पोचलेलो आहे. याच्यापर्यंत माझं याच्यात काय असेल असं मला वाटत नाही. पण मला सगळ्यात शेवटी आभार मानायचे आहेत ते तुम्हा लोकांचे. खरं म्हणजे तुम्ही लोक नसतात तर मी नसतोच. तुम्ही तुम्ही जे औत्सुक्य दाखवलं त्याचं, तुम्ही येऊन इथे बसलात, नाटक बघायला तुम्ही आवर्जून आलात, एकही सीट रिकामी नाही आहे, हे मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. मी नेहमी नमूद करून ठेवेन.
त्यामुळे काय होतंय, माझा उत्साह आणखीन वाढतो. मला जास्तीत जास्त काहीतरी करण्याची हौस निर्माण होते आणि याला सगळे तुम्ही कारणीभूत आहात एवढं मात्र निश्चित. माझे सहकलाकार, माझे सगळे तंत्रज्ञ हे सगळे माझ्या पाठीशी जोपर्यंत उभे आहेत तोपर्यंत मी कुणालाही भीत नाही. तुम्ही हे प्रेम असं चालू राहू दे तुमचं माझ्यावर, अशी मी तुमच्याकडे नम्र प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. सेंचुरी पण ते नाटकाचा प्रयोग करूनच साजरा करतील अशी आपण अपेक्षा करू. कारण वयाची 75 2-2.5 तासाचं नाटक करून साजरा करणारा मला असं वाटतं हा एकमेव द्वितीय असा कलाकार. आपण लवकरच दुसऱ्या अंकाला सुरुवात करत आहोत. त्या अगोदर फक्त छोटीशी एक गोष्ट, निर्मितीताई आणि दिलीप काका या दोघांनीही मिळून मामांसाठी काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे, ते त्यांना द्यायचंय. आता मी यांना सांगतो की एक आगगाडी बुक करा माझ्यासाठी. बरंच काही कोणी काहीतरी दिलं होतं, काय बोलून यायला. कुठलं फुलपाखरू मी एवढं सांग. मग हे कोण? निवेदिता ताई. नाही, मी सतत बोलते. मी कम्प्लिटली इमोशनल झाले आज. दिलीप दादा, आज गेली 7 वर्ष तुमच्याशी मी संलग्न आहे आणि हा जो तुम्ही काही अशोकचा सोहळा केलाय, तुम्ही श्रीपाद कुठे आहेत, श्रीपाद पद्माकर, प्रणीत आणि संजोद वैद्य नावाचा अजून एक प्रोड्युसर आहे आपल्या नाटकाला असं आम्ही ऐकलंय. त्याची फक्त अफवा आहे की अजून एक. प्रणीत ये ना प्लीज. प्रणीत या ना. श्रीपाद, माझे दीर सुभाष या ना. स्मिता, आम्ही सगळे सराफ कुटुंबीय. ॲडव्होकेट प्रणीत बोडके, तुम्ही आणि आमच्या या नाटकाचे लेखक दिग्दर्शक द ग्रेट चिन्मय मांडलेकर आणि हे सगळे सहकलाकार, रेणुका, तन्वी, कुठे गेला सागर, प्रथमेश आणि आमचे सगळे तंत्रज्ञ. हे कुटुंब आहे आमचं. बाडाची बंदी ह्याच बाकीच्या तंत्रज्ञांबरोबरचं नाटक आहे. तर आमचे गेले कित्येक वर्षांपासूनचं कुटुंब आहे. पण मी तुम्हा सगळ्यांची खरंच खूप ऋणी आहे. आम्ही सगळे सराफ कुटुंबीय. आज हा जो काही खरोखरच अद्वितीय सोहळा तुम्ही अशोकसाठी केलात आणि अशोक नेहमी म्हणतो तो जो काही आहे तो फक्त त्याच्या फॅन्समुळे, त्याच्यात जी ऊर्जा आहे, आजही ज्या ऊर्जेने तो हे काम करू शकतो, ती ऊर्जा, त्याचं स्तोत्र तुम्ही सगळे फॅन्स आहात. तुम्हा सगळ्यांची मी खूप खूप ऋणी आहे. आम्ही सगळे कुटुंबीय खूप खूप ऋणी आहोत. आज माझा मुलगा इथे आलाय, अनिकेत. आदिती आमची मुलगी आहे आणि आज आम्ही आज अजून एक खूप मोठा सोहळा होणार आहे ज्याच्यामध्ये मी बहुरूपी हे अशोकच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि त्या खूप छान पुस्तक आहे. तुम्ही सगळेजण ते एन्जॉय कराल. त्या पुस्तकाच्या विक्रीतनं जो काही निधी उभारेल त्याच्यातनं आम्ही अशी जेव्हा बऱ्याच ॲक्टर्सवरती वेळ येते की आता काम नाही आहे आणि व्याधी जेव्हा आपल्याला सतावू लागतात आणि तेव्हा आत्ताचा हॉस्पिटलायझेशनची तर सगळ्यांनाच कल्पना आहे, असा काहीतरी आम्ही उभं करू इच्छितो की जेणेकरून अशा कलाकारांना आम्ही मदत करू शकू. एवढंच. अजून पुढचा अंक तुम्हाला पाहायचा आहे.
त्याची उत्सुकता आहेच, पण ज्या संख्येने तुम्ही इथे आलात मला खरंच भरून आलंय. थँक्यू सो मच. तुमचे जितके आभार मानू तितके कमी. तुम्हाला इथे यावं लागेल कारण कॉर्डलेस नाही. त्यासाठीच वर आले मी. इतकं सगळा सुंदर आणि आपला माणूस आहे हा, आणि आपण इतके मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी उठून त्यांना मानवंदना देऊया. आणि आयुष्यात मला वाटतं मराठी कलाकारांना पद्मश्री मिळणं कठीण आहे, तर आपण सगळ्यांनी एक आवाज केला पाहिजे की अशोक मामांना ह्या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार मिळावा. आपल्या रसिकांच्या वतीने ही मानवंदना आहे. मराठी माणूस कुठेतरी कमी पडतो, त्याचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. पुरस्कार मागायला नाही पाहिजे, स्वतःहून दिला गेला पाहिजे सरकारने. आपल्या रसिकांच्या वतीने एक जोरदार मानवंदना. मला राहवलं नाही कारण आम्ही यांना खूप जवळून बघितले. धन्यवाद. धन्यवाद रसिका. आपण आता पडदा पाडतो आहोत आणि पुढच्या काही क्षणांमध्येच व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा अंक दुसरा सुरू होईल. धन्यवाद. अपलोड करायचं. दादा एक मिनिट बसू नका.